बातमी जळगावातून आहे। जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या अडचणीमध्ये सध्या वाढीची शक्यता आहे, कारण पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय। भोसरी जमीन खरेदीचं प्रकरण होतं। खडसे पती पत्नी कोर्टामध्ये हजर न राहिल्यानं त्यांना वॉरंट बजावण्यात आलाय। पुणे भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे न्यायालयात हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट या ठिकाणी जारी केलेला आहे। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी आपण आहोत। मुक्ताईनगरातील हेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे हे निवासस्थान आहे। माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे, त्याचप्रमाणे हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे या ठिकाणी माध्यमांशी बोलण्यास माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नकार दिलेला आहे। 13 फेब्रुवारी रोजी जी या ठिकाणी न्यायालयात जो तारीख सुरू राहणार आहे त्या तारखेला आपण उपस्थित राहणार असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितलं आहे। मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अजामीनपात्र वॉरंट या ठिकाणी जारी केल्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे। 13 फेब्रुवारी रोजी माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या तारखेला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आज कुठेतरी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।